नमस्कार. आज आपण 42 साईज आहे छातीची त्या ब्लाउजची बाही कटिंग बघणार आहोत. हेवी साईज आहे, तर बघूया हेवी साईजची बाही कशी कटिंग करायची ते. तर बाही उंची आहे 7.5 आणि दंडघेर आहे 15. तर 7.5 उंचीची बाही आपल्याला अस्तरची कट करायची, त्यामुळे अस्तरच्या बाहीसाठी 1 इंच प्लस करायचे असतात. तर 8.5 वर खून करून घ्यायचे. पहिली डबल फोल्ड करून घेतलेलं मी कापड, म्हणजे हा डबल आहे त्याचा अजून एक डबल केलाय. थोडं मला कापड कमी पडते, मी इथे जोड लावणार आहे कारण हे अस्तर आहे. तर 7.5 उंची आहे तर 8.5 वर खून करून घ्यायचे आणि या साईडला पण 8.5 वर खून करून घ्यायचे. आणि या दोन खुणा मिळून एक रेघ ओढून घ्यायचे. एकदम सोप्या पद्धतीने बाही मी कटिंग दाखवणार आहे. तर आता या जी 4 पदरीची घडी घेतली आपण कापडाची, कापड असेल तर 4 पदरी घडी घ्या आणि पेपर असेल तर हे का 2 पदर घ्या. हे कटिंग आहे या मापाचं. या मापाच्या कटिंगचा व्हिडिओ पण हे कट करताना फर्मा कट करताना मी तुम्हाला तो व्हिडिओ पण सोडलेला आहे चॅनलवर. बघितला नसेल तर बघून घ्या किंवा मी याच्या एंड स्क्रीनला लावते. साईज आहे 42-44 मोठी साईज आहे. तर हा पण व्हिडिओ खूप छान झालेला आहे, खूप छान व्हायरल पण गेलाय, आवडलाय पण लोकांना, प्रतिसाद छान आलेला आहे मला. तर या पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करायची. आता हेवी साईजच्या ब्लाउज साठी उंची तर आपण घेतली 1 इंच प्लस करून. आता घडी किती घ्यायची हा प्रश्न असतो. तर घडी अशी घ्यायची आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. तर 42चा चौथा भाग 10.5 येतो, म्हणून मी 10.5 ची घडी घेतलेली आहे. आता हे मला कापड इथं कमी पडले तर मी हे जोडणार आहे, अस्तर आहे म्हणून. तर तिथून आता ती 10.5 ची जी घडी आहे तिथे आपल्याला तिथून आतमध्ये 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायचे. अजून थोड्या अंतरावर एक करून घेऊया आणि तिथे रेघ ओढूया. आपण एक 4 ते 5 इंचापर्यंतच रेघ ओढायचे, जास्त खाली जायचं नाही. हा आपला बेस आहे, खालची बाजू आहे दंडघेराची. तिथे आपण दंडघेर टाकूया. 15 चे निम्मा येतात 7.5 आणि प्लस करायचे 1.5 इंच मार्जिन फिटिंग साठी. आणि आता ही जी आपली बायसेप आलेली आहे, बायसेप काढायला जर समजत नसेल तुम्हाला तर एक सोपा फॉर्म्युला सांगते मी. बायसेप बरेच मला कमेंट येतात, मॅडम बायसेप कुठं मोजायचा आणि बायसेप कसा काढायचा. तर बरेच ठिकाणी मी सांगितलेलं पण आहे बऱ्याच व्हिडिओ मध्ये, बायसेप कसा मोजायचा असतो आपला आणि कसा टाकायचा असतो. तर बहुतेक लोकांना समजत नाहीये किंवा लक्षात येत नाही. तर एक सोपी पद्धत सांगते. बाहीच्या कटिंग साठी छातीचा चौथा भाग अशी घडी घ्या आणि त्या चौथ्या भागातून पाठीमागे 1.5 इंच या आणि त्या 1.5 इंचावर जी रेघ येईल तो असणार आहे बायसेप. ऑटोमॅटिकली तो बायसेप बसणार आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे. आणि आता या रेघेवर आपल्याला मुंडा टाकायचा आहे. तर बघा, मुंडा आहे 20 ब्लाउजचा या. तर आपण पाठीमागच्या भागाला 10 वर टाकलेला आहे, 10.15 वर, पाव इंच लूज ठेवलाय. तर बाहीला आपण 10 वर टाकायचंय बरोबर, कारण 20चा अर्ध होतात 10. आता हे 10 मी इथे कोपऱ्याला लावलेत बघा, आणि इथं बोटाखाली घट्ट पकडायचंय टेप, आणि हा टेप या रेघेवर टोक असं सरकवत आणायचंय. जिथे तुमचा टेप संपेल तिथे येणार आहे तुमची कॅप हाईट. इथं आली कॅप हाईट आपली. या पद्धतीने कॅप हाईट काढायची. तर कॅप हाईट या मापाची किती वर आली? 4.5 वर आलेली आहे. तर आता इथं जर तुम्हाला 3 इंचावर घेतली असती तर तुम्हाला ब्लाउज हा घट्ट झाला असता मुंड्यामध्ये. आता या उंचीच्या रेघेवर 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायचे. आता साईज आपली मोठी आहे म्हणून 2 इंचावर करून घेऊया. आणि ही 2 इंचाची रेघ आणि हा जो कोपरा तयार झालाय मध्य, तिथपर्यंत एक सरळ रेघ ओढून घ्यायचे अशी. या पद्धतीने रेघ ओढून घ्यायचे. आता या तिरक्या रेघेचा अर्धा करायचा आहे, असा टेप लावून अर्धा करून घ्यायचा. या पद्धतीने खून करून घ्यायचे इथं, आणि परत एकदा अजून फोल्ड करायचंय टेप अर्ध्यावर, आणि तिथं पण एक खून करून घ्यायचे. आणि हाच फोल्ड परत उचलून आपल्याला पुढच्या भागात पण ठेवायचा आहे या रेघेपासून असा, आणि याचा पण मध्य काढायचा. म्हणजे साधारण या तिरक्या रेघेचा अगोदर मध्य काढायचा, परत
मध्य जो निघालाय तिथून परत यात मध्य काढायचा आणि इथे एक मध्य काढायचा. असं आपल्याला या 4 खुणा भेटणार आहेत. 1 2 3 4 आणि ही 5वी खूण. आता या 5 खुणा मिळून आपल्याला हे तयार करायचंय, मुंडा तयार करायचा आहे. तर कसा तयार करायचं बघा. दीडच्या इथे काही फरक करायचा नाहीये, जिथं आहे तिथून सुरुवात करायची. 2 वर, तर 2 वर किती घ्यायचंय, तर वरच्या साईडला पाव इंच किंवा 1 सेंटीमीटर, पाव इंच असं येणार आहे. 3 ला पण बरोबर सोडून द्यायचंय मधोमध आणि 4 ला खालच्या साईडला पाव इंच. अशा पद्धतीने 2 खुणा करून घ्यायच्या आहेत बघा. दुसरी खूण जी आली तिथं पाव इंच वर गेलोय आणि चौथी खूण आली तिथं पाव इंच खाली आले. बस एवढंच आहे मुंड्याला आकार देण्याचा झंझट. आता हे जे खुणा आपल्याला मिळाल्या आहेत तसा तसा आपण राऊंड देत जायचंय. इथपर्यंत हे सरळच आणायचंय असं आणि इथून इथं जायचंय आणि इथून बरोबर या खुणेवर यायचंय असं आणि या खुणेपासून बरोबर या खुणेवर यायचंय असं आणि इथून बरोबर या कोपऱ्यामध्ये मिळायचं या पद्धतीने. आणि इथून हा पुढे आपला फिटिंगचा असणार आहे. आता हा जो आकार झालेला आहे तो पाठीमागचा आलेला आहे आपला मुंडा. हा बघा मी डार्क करून दाखवते. आणि आता आपल्याला इथून इथं यायचंय आणि हा जो 3 नंबरचा आकडा जो आलेला आहे तिथं पाव इंच खाली यायचंय आणि मग तिथून असं मिळायचंय. बघा किती सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्हाला मी कटिंग दाखवली. या पद्धतीने हा आकार काढायला शिका मुंड्याचा मागचा पुढचा. एकदम परफेक्ट तुमची राही बसणार आहे. आता आपला दंडघेर इथं आलेला आहे आणि मार्जिन इथं आहे. तर दंडघेराचं माप इथं जोडायचंय, मार्जिनला मार्जिन जोडायचं आणि अशा रेगा ओढून घ्यायचे आणि इथून आपल्याला कटिंग करायची अशी या पद्धतीने. आता हे कट करून दाखवते मी बाही तुम्हाला. किती सोपे आणि पटकन बाही दाखवली. हेवी साईज आहे तरी सुद्धा एकदम परफेक्ट बाही बसणार आहे. ही बाहेरची कट करायची रेष आणि मुंडा सुद्धा अगोदर बाहेरचा कट करायचा आहे या पद्धतीने. अजिबात तुम्हाला बाहीला सुद्धा चुन्या पडणार नाहीयेत अशी कटिंग केली तर. आता इथे कट मारून घ्यायचंय आपल्याला असा फिटिंगवर आणि एक मध्यावर इथं. आता हे जे कापड आपलं उरलेलं आहे याला आपल्याला जोड लावायचा आहे. असा जोड लावून मी हे करून घेणार आहे. इथे ठेवून घेते आणि हा वर आकार दिसायला लागला बघा. तो आकार मी बरोबर लावून घेणार आहे. इथे हा आकार असा टाकून घ्यायचा आहे बरोबर. या पद्धतीने मी कटिंग पण इथं करून घेणार आहे मी अशी. इथं सुद्धा आता आपल्याला थोडं इथं उरलेलं कापड इथं जोडून मी व्यवस्थित ते कट करणार आहे. आता हे कटिंग आहे ना हे नंतर मी जोडून मग कट करणार आहे. तोपर्यंत इथं मार्जिन असंच राहू द्या. आणि हा जो आपला कट मध्ये झाल्यानंतर हा असा कापड उघडायचा आणि हे कट करून टाकायचंय आतला मुंडा असा. या पद्धतीने हा आतला मुंडा पण असा कट करून टाकायचा आहे. तर अशी बाही आपली कटिंग होणार आहे. मी आता कट करणार नाही, जोडून घेतल्यावर कट करणार आहे. तर या पद्धतीने बाही होणार आहे परफेक्ट तुमची. तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.